ऐका ना माझं. पोचले का तुम्ही? बाय तुम्ही पोचले? ही चेतू आली आली निघतोय. किती येळ ग तुला, पटापटा आवरता येत नाही का? नुसता नटापटा चालला असतो तुझा. चल पटकन तिथं. आणि तुझ्यामुळे प्रत्येक वेळी आपली सिनेमाची सुरुवात चुकती. चला पटपट. नमे ए चेते नमे ए चेते चला ग चला लवकर चला लवकर. हाय का बया तुम्ही पण तयार झालेत वय? चला शिनमाला जाऊया चला. कुठं? शिनमाला जायचंय ना. कोणाचा सिनेमा? कोणाचा म्हणजे थिएटरात जाऊन शिनमा बघायचंय ना. कोण बोललं? एवढं करते ग ही म्हटली मग अशी जेव्हा वाढताना पटपट जेव्हा शिनमा बघायला जायचंय थिएटरात. चला चला ते इकडे बसा. हळू बसा इथे. अय्या चला 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 सिनेमा बघूया. घरातच बघूया सिनेमा. टीव्हीवर बघूया. बसा बसा बसा. असं बोललो आम्ही. बया चला चला सिनेमा बघूया. अगं टीव्ही ऑन खोटं बोलताय वय. थिएटरात बघायचंय शिनमा चला जाऊया. आई हे थिएटर मध्ये म्हणजे मी म्हंटल की आम्ही चाललोय. चला 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 चला. अगं, तुमच्या आम्ही मध्ये मी येत नाही का? हा ऐका काय आहे का? नाही खरं खरं सांगते. आम्ही आहे ना आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला चाललोय. तर मग मग त्यांच्यासोबत चाललोय आम्ही. जायला लागेल आम्हाला. आमची ते वाट बघतात. आहे का नाही ग? चल ए, तुमच्या नवऱ्यानं लहानपणी सिनेमा कोणी दाखवला थिएटरात नेऊन? याकाचा तर जन्मच रोमॅन्टिक सिनेमा बघ. त्याच्यामुळेच आई अहो पण आई आता आम्ही कपल कपल चाललोय ना. तुम्ही कुठे बसणार मध्येच? चला चला. हा मी कायला तुमच्या मध्ये बसू? मी बसेन आपली आपली माझी. तुम्ही बसा दोघं बाजूला. तसं नाही आई. तुम्ही कसा रोमॅन्टिक रोमॅन्टिक सिनेमा बघायला गेलते तसं आम्ही आता तिथं रोमॅन्टिक सिनेमा बघायला चाललोय. आणि कसं आहे ना ह्यांना तुमच्या समोर लय ऑकवर्ड वाटत. ते म्हणतात का आई असल्या ना का मग तुला मला प्रेमानं लाडानं हाकच नाही मारता येत नमू म्हणून. आणि अंधारात मुका पण घ्यायचं. काय हाय का आता ग लाजा वाटू दे. मुका घेतायत आई मुका घ्यायला थिएटरात अंधार करतात वय. काय बोला त्यात? आम्हाला कशाला बोलताय आई? हे तुमच्या मुलांना सांगा. काय ते नेहमी म्हणतात की अशा कुठल्या ठिकाणी गेलो की तुझा मुका घ्यायचा चान्सच घेत असतो मी. आपण ती काही येडी पण आहे का तू? थोबाड फुटलं ना तिचं. फुटू दे थोबाड तिचं. उठ उठ बाय उठ. काय बाया पोरांचं करायचं. बापाचं किती उतरतं ना पोरांमध्ये. 9 महिने आपण पोटात वाढवायचं आणि हे चाबरे गुण बापाचे घेणार. म्हणजे आई तुम्ही पण मामांजींसोबत थिएटरात झुमझुम चुकू बुकू. काय खरं का काय? खरं म्हणजे ते एकदा आम्ही गेलो होतो चोरी चोरी बघाय गेलो एकदा. चोरून चोरून गेलता काय? काय चोरी चोरी ते सिनेमा लागला होता तिथं. ते नाही का आजा सनम मधुरी चांदनी में हम तुम मिले तो इशारे में आजा आएगी. आई पण एकदम चुपे रस्तम. हे नाही आहे ते. आई पोचाली आहेत. आई मी काय म्हणते तुम्ही मामांजीं बरोबरच जा ना. ते आल्यावर आम्ही चाललो. चल कोणाची तरी मज्जा आहे बाबा. मामांजी सोबत जाणार. अगं ते कसले ते मला शिनमाला घेऊन झालं इथं येणार आहेत वय. म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा त्यांचा ऊसच प्यारा आहे. ऐका नाही काय? ऐका ना तुम्हाला नाही जमणार आहो तिकडं यायला. काय नाही जमणार मला? काय नाही जमणार मला? तेच सांगते बया बया बया. काय बया केवढी गर्दी असती त्या मॉल मध्ये? काही कमी गर्दी असती का? काय मग गर्दी अगं बोल की पुढं. गर्दी असते. मग गर्दीमध्ये माझ्या सासूबाई कुठं हरवल्या तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मग मला सासू नाही. गर्दीत हरवणार मी? मग? मी नसते हरवत गर्दीत. लाखात उठून दिसणारी बाय आहे मी. चला लवकर. ऐका ना आई. आई तुम्हाला नाही जमणार आई. का नाही जमणार मला? का नाही जमणार मला? हा हे तिकडे काय काय ग?
काय आई, हे काय काय सरकता जिना असतो ना आई तिकडे. तर मग बाई आई मागच्या वेळेला काय झालं माहितीये का? काय? बस सांगते, बस आधी बस. अगं, परत? बस आई, मागच्या वेळेला एक अशीच म्हातारी बाई तुमच्यासारखी चालली होती वरती. हा. तिची साडी अडकली आई त्याच्यात खरं? जिनावरती आणि ती घरंगळत खाली आली बाई. आई, कोणीच हट्टीपणा सोडायला तयार नाही. जिनावरती बाई खाली, जिनावरती बाई खाली आत. खरं? काय झालं ग? त्यात त्या बाईचा पाय अडकला आई फटीत. अगं मग पाय कोणालाच काढताच येईना पाय आई. सगळे म्हणाले की मग जिना उखडूया, जिना उखडूया. मॉलवाले नाही तयार झाले आई. मग डॉक्टरांना बोलवलं. मग काय केलं ग? मग डॉक्टर म्हणाले की आता काय पाय कापावा लागेल. हा पाय कापला आई पाय. पाय कापला बाईचा. मॉलवाले आता तिकीट लावून तिकडे शो दाखवतात. कसला हा म्हातारीचा बूट दाखवतो म्हणे. बूट तिकडे गार्डन मध्ये, पाय तिकडे जिन्यात. आई आम्हाला तुमच्या पायाची काळजी नका येऊ, आई. आम्ही नाही अगं, तुम्हाला पाय- असं हे करणार. अगं, सोड ना मला नको ते सरक ते जे लिफ्ट असते ना तिथं मॉल मध्ये मी लिफ्टने जाईल. पण मी येणार सिनेमा बघायला. येणार म्हणजे येणार. चला ऐका आई, अगं. नाही असं नाही करायचं आई. ऐका आई, तुम्हाला नाही नाही. जमणार. ऐका ना मग. अगं पण का नाही जमणार मला? तिकडे ते हे असतं ना आई, हे काय एसी. एसीचं काय? आई खूप एसी असतो तिकडे. तुम्हाला खूप वेळा जावं लागेल आई. नका येऊ तुम्ही. पिक्चर कधी बघणार मग तुम्ही? सारखं जात राहाल ना. आम्ही जाऊन येतो. मी स्वेटर घालून येईन पण येणार. येणार म्हणजे येणार. हा चला लवकर. कसं करता आई? ऐका ना. काय ऐकू? तुम्हाला- काय ऐकू तुमचं? तुम्हाला नाही जमणार आई. का नाही जमणार ग? सनी देओलचा पिक्चर आहे. मग काय? मग काय? माय शनी देऊल आहे तू. आवडता आहे आमचा. त्याला असं बघितलं ना पडद्यावर बाया मी तर अशी फुलपाखरासारखी उठते ना आवडतो मला. बाया तर इथं बस बसा इथं. त्याचा गदर नाही का तो भाग एक लागला होता. मी आणि तुमच्या मामांजी गेलो होतो दोघे एकत्र बघाय थिएटरात. होय काय? लय मजा आली. काय मजा केलती. त्याने तिथं कुतत नाही अगं ते असं केलं ते अंगावर असला शार आला होता बया. आणि तो हँडपंप काढला ना टरारून असला घाम आला अंगाला तुमच्या. आणि नंतर ते माधाळ गाणं सरस. काय? अगं हळू बोल. मोठ्यानं बोल. अगं ते माधाळ गाणं लागलं ना. कुठलं? ते उड़ जा काळे कावा मेरे मुंह में चिकन पावा. ले जा तू समशेरा मेरे को भी तू ले जा. आई काही कसं आहे? असं गाणं नाहीये ते. उड जा काले कावा तेरे मुंह विच खंड पावा. असू दे. मुंह में चिकन पावा नाही. असू दे काय मला तुम्ही अडका शब्दात. तिथं ती एवढा दिसतोय शनी आणि तुम्ही शब्द बघत बसणार आहे वे. चल ते वाट बघत असते. आई एक मिनिट. आई आता मी स्पष्टच सांगते. ते तिकडे फक्त आमच्या दोघींची वाट बघतायत. आणि काय आई तुम्ही मान आहे तुमचा. खरंच तुम्ही मोठ्या आहात घराच्या. घराची राखण करा. आम्ही येतो. आई ऐका ना, आम्ही जातो खरं. घराची राखण करायला का मी वॉचमन आहे वय? राखण करायला तुझ्या आईला बोलाव ना. राखण करायला सांगते. मागे 4 पाहुणे जास्त आले होते म्हणून हिच्या आईकडे पाठवले. म्हणजे माझ्याकडे नाही बाबा जागा, तुम्ही ठेवून घ्या. आई पान कोंबडी कुठली? माझ्या आईला पान कोंबडी म्हणाले. अगं बाई नाही ग, नाही. स्वतः आज घरासारख्या सुस्त पडून असतात इकडे. माझी आई काय ग? असं करते का माझी आई? तशीच आहे तुझी आई. आणि आजगर कोणाला बोलले ग? आजगर बोलून तुला असं खाले ना गिळूनच टाकीन तुझ्या. ओ आई, हलावं लागन. आजगर करायचा तर जरा हलावं लागन. अशा जागीच बसून येटोळे घालता येणार आहेत का तुम्हाला? मरल ना तुमची सून. मेलेच पाहिजे. बघ आणि देखणी सून माझ्या पोराला. असं यो बुटका बदक बघून कंटाळा आलाय मला. आता
बुटकं बदक केलं तर आजगार म्हणून मी पहिली गेली तुला. अजिबात बुटकं बदक बघायचं नाही मला. एक तर उशीर झाला आपल्याला इकडे पिक्चरला जायला. चला. कळतं का तुला? मग आता कोण मामांजींना फोन करते. तू पण बोल काहीतरी. आई काय खरंच आई मोठ्या आहात ना तुम्ही. तर मग ऐका ना आई आमचं. काय ऐकू? आमचे नवरे वाट बघतायत आई. तर माय पोरा पण वाट बघतायत ना तिथं. पण पोरांना तुमच्या समोर मामांजीचा फोन आला. मामाजींचा फोन. मामांजीचा बया. मामांजींना बघा केवढी आठवण येते तुमची. एक मिनिट. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू? म्या बरी आहे मामा. हा, आणि ती पान कोंबडी कशी आहे बेटा? मामाजींना कळलं. मामांजी तुम्ही मोकार मनकवडे बर का. बरं ऐका ना मामांजी, ऐका ना. बोल ना बेटा. आम्हाला आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला जायचं ना. आई ऐकती नाहीत. त्यांना- अरे जा ना मग, तुम्हाला कोणी अडवलंय? नाही नाही आम्ही चाललोच आहे. त्या ऐकती नाहीत. त्या म्हणतात मी पण येणार. तुम्ही सांगा ना त्यांना, घराचं राखण कोण करणार नाही का? सांगा ना मामाजी. कोण येणार म्हणते? हे तुमची म्हणजे हे आपली आई. आई. गठुड. हा. अरे मग न्या की तिला. काय फरक पडतो? हा, म्हातारे घरात एकटी कटाळून जाते, घेऊन जायचं कधीतरी तिला. हा, सोफ्यात बसेल असते ती. सोफा बी कटाळतो तिला. पण तिथं एसी न्यायचं तिला बाहेर. ते काय ढेकून आहे का सोफ्याचं? एसी असतोय तिथं. हा तिला काय फरक पडतोय इथं? अरे तिच्या हाडापर्यंत पोहोचेपर्यंत सिनेमा संपून पण जाईल. ते सरकतेजीने असतात. आईनं नाही जमणार. अरे काय तिला लिफ्ट न्या सरकतेजीनं. ही काय अशी आहे का? अरे म्हणजे म्हातारा माणूस तुम्हाला आडगळ वाटते का रा? नाही तसं नाही. गुपचूप न्या तिला. मामांजी इथं बिचारीचा मनाचा विचार कोण करेल? द्या तिला. हॅलो. हॅलो हॅलो शनी. आयो धनी धनी. हॅलो धनी धनी मी बोलतेय. हॅलो. ठेव फोन. हवा तर बोललात ना चांगलं माझ्या बरोबर. फोन ठेव. हवा तुम्ही काय करताय? हॅलो. होय, फोन ठेव. काय बोलला? ठेव फोन. याच्यावर तुम्हीच ठेवा फोन. काय मेला आवाज काढलाय? याच्यावर एवढं बोलायची गरज होती व्हय? मग तुम्ही येत नाही का आता? तुम्ही नाही येत नाही. नाही येत ना, आम्ही चाललो. आम्ही चाललो. तसं मी तुमचं तिकीट नाही काढलं. चला. आम्ही चाललो.